मित्रांनो, खूप दिवसानंतर आज आपल्या टेक्निकल गोट फार्मिंग चॅनलवर हा लाँग व्हिडिओ टाकत आहे. पण विश्वास ठेवा, आज माझं मन खूप जड झालं आहे. आज माझ्यासोबत अशी एक धक्कादायक घटना घडली आहे की जे मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्या फार्ममधील 4 धष्टपुष्ट शेळ्या आज मेलेल्या आहेत. एक पशुपालक बांधवासाठी हे किती मोठं नुकसान आहे हे फक्त एक पशुपालकच समजू शकतो. हा व्हिडिओ बनवायचा माझा उद्देश फक्त माझं दुःख सांगणं नाही, तर जे नुकसान आज माझं झाले ते उद्या तुमचं होऊ नये आहे. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे का हा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण पहा, कारण तुमच्या एक छोटीशी चूक तुमचा पूर्ण गोठा उद्ध्वस्त करू शकते. आज सकाळी सर्व काही व्यवस्थित होतं. मी माझी शेळ्या नेहमीप्रमाणे मोकळ्या चरायसाठी हरभऱ्याच्या शेतात घेऊन गेलो होतो. हरभऱ्याची कापणी सुरू आहे. सर्व शेळ्या मजेत चरत होत्या. अचानक मी पाहिले की माझी एक शेळी जोरात ओरडू लागली. मला वाटलं की कदाचित जास्त हरभरा खाल्ल्यामुळे पोट फुगलं असेल. मी लगेच घरगुती उपाय म्हणून त्यांना तेल पाजलं, पण अर्ध्या तासात चित्र बदललेलं. एक एक करून माझ्या शेळ्या जमिनीवर पडू लागल्या आणि तडफडू लागल्या. तेव्हा मला समजले की हा साधा आफारा नाही, तर काहीतरी भयंकर घडलंय. मी तातडीने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आले, त्यांनी सलाईन लावली, इंजेक्शन दिले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला. 4 शेळ्या माझ्यासमोर जीव सोडल्या. डॉक्टरांना म्हणलं आहे की हे हरभऱ्यामुळं नाही, साधं विषबाधा नाही. लक्षण पाहून असं वाटते की शेतात उंदीर मारण्याचं औषध किंवा इतर जंगली जनावर मारण्यासाठी विष ठेवलं होतं, जे माझ्या शेळ्यांना खाल्लं आणि शेळ्या अर्ध्या घंट्याने 4ला 4 शेळ्या मेल्या. डॉक्टरला विचारलं मी की तुम्हाला यायला 1-1.5 तास लागला का? तुमच्या यायच्या आधी का मी कोणतं औषध वगैरे पाजू शकलो असतं? डॉक्टरनं मला सांगितलं की चारकोल नावाचं औषध आहे मित्रांनो. हे जर औषध तुम्ही जर 5-5 ml शेळ्याला दिले असतं, डॉक्टरला विचारून, तर 100% तुमच्या 4 शेळ्या मरायच्या आधी 1 नाही तर 2 शेळ्या मेल्या असत्या, नाही तर 4ला 4 वाचल्या असत्या. तर हे शेत आहे हरभऱ्याचं आणि मित्रांनो ते 4 तर मेल्या आणि 2 खूप गंभीर परिस्थितीमध्ये आहेत. हे बघा, हे गाडीवर शेळ्या टाकायलो मी, कारण की ह्या शेळ्या इतक्या रुंगल्यात, याला सलाईन वगैरे खूप ट्रीटमेंट केलेली आहे. तरी पण डॉक्टरनं सांगितलं की याला घरला घेऊन जा. वाचल्या तर ठीक आहे, नाहीतर विषबाधा तर खूप भयानक झालेली आहे. तर ही एक शेळी आपण टाकलेली आहे वरी. आता ह्या शेळीचे 2 पिल्ले आहेत मित्रांनो. काय सांगू मी, ही बी शेळी मरायचा अंदाज दिसायली. आणि दुसरी एक पाठ आहे मित्रांनो, ती बी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. ह्या बघा, ही एक पाठ आहे मित्रांनो. ही पण रुंगलेली आहे. ही पण काहीच खाईना, नुसती ओरडू लागली. आता सलाईन वगैरे लावले, थोडं कमी झालं. मित्रांनो, माझं जे नुकसान झालं ते तुमचं होऊ नये म्हणून ती बॉटल तुम्ही 100% आपल्या फार्मवर ठेवा आणि जर आपल्याला तसलं काय वाटलं तर तुम्ही ते पाजू शकता. मित्रांनो, ती फार्मवर बॉटल असणं खूप गरजेचं आहे, चारकोल नावाची. ते तुम्ही एक आपल्या फार्मवर बॉटल आणून ठेवा. तिची काही जास्त प्राईज नसते, 200 किंवा 250 रुपयाला बॉटल आहे ती. असं कधी परिस्थिती झाली तर एक डॉक्टरला फोन करून आपण 5-5 ml देऊ शकता शेळीच्या हिशोबानं. ती बॉटल अवश्य आहे मित्रांनो, तुम्ही आपल्या फार्मवर ठेवा. जे माझं नुकसान झालं ते तुमचं होऊ नये म्हणून सांगतो मी ह्या व्हिडिओमध्ये. एवढंच. धन्यवाद.